दरम्यान नाशिक विधान परिषदेच्या निकालावरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। शिंदे गटाचा उमेदवार भाजपनं पाडला असा आरोप राऊतांनी केलाय। राऊतांची आधी स्वतःच्या पक्षाचं बघावं असा महाजनांनी टोला लगावलाय, तर भाजपनं शिंदेंचा केसानं गळा कापला असं रोहित पवार म्हणतात। ऐकूया। शिंदे गटात आणि भारतीय जनता पक्षामध्ये नक्की कोणत्या प्रकारचं संबंध आहे? मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरती जरी तुम्हाला हसू दिसत असलं शिंदे बाजूला असताना, तरी ते हसू खोटं आहे। शिंदेना बळ दिलं जात आहे दिल्लीतून, ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही याची कल्पना सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे। राऊतांना काय, राऊत काही बोलतील, तुमचं काय झालं ते बघा ना। तुमचं एकाला नारळ म्हणजे कोणाचं खातं सुद्धा उघडलं नाही। तुमची मतं बघा, जळगावमध्ये तुम्हाला 5 मतं भेटली, 630 पैकी किती मतं मिळाली? 5 मतं। ते बोलत नाही आणि कोणी काय केलं यांनी काय केलं, मला वाटतं आता त्यांना त्याच्याशिवाय दुसरं काम नाहीये, ते दुसरं काही बोलू शकत नाही। स्वतःचं एवढं अपयश आहे ते लपवायचं आहे आणि म्हणून यांनी तुझा हात केला, हा कसा निवडला, त्याला कशी मतं पडली, याशिवाय ते दुसरं काही बोलू शकत नाही। त्यांच्याच मित्र पक्षाने म्हणजे भाजपने हा त्यांचाच कुठेतरी केसाने गळा कापला, घात केला। खरं तर असं म्हणलं जातं एकनाथ शिंदे साहेबांना दिल्लीवाल्यांचा सपोर्ट आहे, पण महाराष्ट्राचे भाजपचे नेते आतून एकनाथ शिंदे साहेबांचा जो खेळ खेळत आहेत, तर हे नाशिकचं उदाहरण त्यातलंच एक खेळाचं प्रकार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल।